नमस्कार. आज आपण वाफेवरचे साबुदाणा पापड बनवणार आहोत. छान कुरकुरीत, हलके फुलके, तेही अगदी कमी मेहनतीत. तसेच 1 मिनिटामध्ये 15 ते 16 पापड बनवून तयार होतात. तुम्ही बघू शकतात पापड किती तिप्पट पटीने फुललेला आहे. तर हे पापड बनवण्यासाठी 2 वेगवेगळ्या पद्धती सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी इथे मी 3 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता यात साबुदाणा बुडेल इतकं पाणी घालायचं आहे. तर हे बघा, साबुदाणा पूर्णपणे बुडालेला आहे. आता यावर झाकण ठेवून कमीत कमी 3 तास, जास्तीत जास्त रात्रभरासाठी हा साबुदाणा भिजत घालायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी बघू शकतात साबुदाणा दुप्पट फुललेला आहे आणि छान असा मोकळा मोकळा झालेला आहे. तर अशा पद्धतीने बोटाने दाबून बघितल्यावर चांगला स्मॅश झालेला पाहिजे, म्हणजेच एकदम परफेक्ट साबुदाणा भिजलेला आहे. आता यात चवीनुसार मीठ घालायचंय. व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचंय. तर आता वेगळ्या पद्धतीने आपण पापड बनवणार आहोत. त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पापड सुकल्यानंतर त्याचा काही कालांतराने उग्र वास येणार नाही आणि पापड जास्त दिवस टिकतात. आता यावर बांगड्या ठेवायच्या आहेत. आता यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे आणि व्यवस्थित असा साबुदाणा दाबून घ्यायचा आहे. एकावर एक साबुदाणा यावर नसला पाहिजे. एकदम पातळ लेयर लावायची आहे, जेणेकरून साबुदाण्याचे पापड दिसायला छान दिसतात. प्रत्येक साबुदाणा एकमेकांना चिटकला गेलेला पाहिजे. आता यावरच्या बांगड्या काढून घ्यायच्या आहे. इथे मी एका कढईत पाणी घेऊन आतमध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर चाळणी ठेवून प्लेट ठेवायची आहे. तुम्ही यावर डायरेक्ट ताट ठेवला तरी चालेल. आता यावर झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं याला शिजवून घ्यायचंय. 7 मिनिटानंतर इथे परफेक्ट आपले पापड शिजलेले आहेत. याला थंड होऊ देऊयात. त्याच पद्धतीने दुसरी प्लेट सुद्धा तयार केलेली ठेवायची आहे. आता आपण दुसरी पद्धत बघूया. इथे मी इडलीचं पात्र घेतलेलं आहे. तर इडलीच्या पात्रात अगदी झटपट 16 पापड तयार होतात. इडली पात्राला सुरुवातीला तेल लावून घ्यायचंय. सेम तीच प्रोसेस करायची आहे. इडली पात्रामध्ये जे छोटे होल आहेत त्यावर दुसरा साबुदाणा पापड यायला पाहिजे. होल खाली दुसरा पापड, परत होल दुसरा पापड, अशा पद्धतीने सेट करायचा आहे, जेणेकरून पापड व्यवस्थित शिजतात. आता पापड शिजवण्यासाठी 5 ते 6 मिनिटं याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचंय. दुसरीकडे पापड पूर्णपणे थंड झालेला आहे. याला उलथणीने तेल लावून पापडाच्या कडा ज्या आहेत त्या उलथणीच्या साहाय्याने सगळ्या बाजूने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अलगद हा पापड निघतो. आता इथे मी बटर पेपरचा वापर करत आहे. थंड झाले की सहजरित्या पापड निघून येतात. तर दुसरीकडे
इडलीच्या पात्रातले पापड सुद्धा तयार झालेले आहेत। पापड मस्त ट्रान्सपरंट झालेले आहेत। आता याला सुद्धा पूर्णपणे थंड करून पापड काढून घ्यायचे आहेत। तर अगदी अलगदरित्या पापड निघून येतात। 2 दिवसात हे पापड उन्हात सुकवलेले आहेत। तुम्ही घरात सुद्धा फॅन लावून हे पापड सुकवू शकतात। तर हे बघा 3 दिवसानंतर पापड मस्त सुकलेले आहेत। मस्त पापड सुकल्यानंतर तिप्पट फुलतात। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की बनवा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर उपयोगाची वाटली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। अशाच रेसिपी बघण्यासाठी कल्याणी हाऊस क्वीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान छान आणि झटपट रेसिपी सोबत। तोवर स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।